पहिलं त्यांनी मैदान केलं 1 नंबर झालं, आता दुसरं मैदान केलं ती 1 नंबर होणार का तर पुढं दिपाळी आधीच दिपाळी बंपर यांनी टाकून मोकळा. सिनेसृष्टीमध्ये नावाजलेलं एक व्यक्तिमत्व, एक हिरोईन म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आत्ता सध्या भाजपच्या असणाऱ्या खासदार आदरणीय कंगना राणौतजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत नवनीत राणाजी खासदार भाजपा ह्या देखील या ठिकाणी उपस्थित. मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदत हिंद केसरी मैदान इथं संपन्न होणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? सिद्धिराज जगदीश कदम गिरवी. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान संपन्न होत आहे? 11 तारखेला मैदान घेतोय आपण. बरं. त्याचबरोबर मैदानाचं स्वरूप काय आहे? एक आदत आहे का ओपन आहे? आदत आहे. एक आदत एक बैल. आणि मैदान कशानिमित्त घेत आहे? नवरात्रीनिमित्त भावी खासदार आपलं भावी आमदार सचिनदादा कांबळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. बरं. आणि एवढं मोठं मैदान घेण्यामागचा उद्देश काय? माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे भव्य मैदान घेत आहे. बरं. त्याचबरोबर दादा, या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीचं सगळं आपण दिलेलं आहे. जेवढं काय होईल ते आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात येईल. बरं. त्याचबरोबर आता मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथमचे शेवटपर्यंत सगळं सांगा. प्रथम बक्षीस आपलं 2,61,000 रुपये राहणार आहे व मानाच्या 2 गदा. दुसरे बक्षीस 2 लाख रुपये व मानाच्या 2 गदा. तिसरे बक्षीस 1.5 लाख रुपये व मानाचे 2 गदा. चौथे बक्षीस 1 लाख रुपये व मानाचे 2 गदा. पाचवे बक्षीस 75,000 मानाचे 2 गदा. सहावे बक्षीस 51,000 मानाचे 2 गदा. आणि सातवे बक्षीस 25,000 रुपये राहणार आहे. त्याचबरोबर प्रवेश फी काय आहे? प्रवेश फी 1,500 रुपये राहणार आहे. फक्त 1,500 रुपये ठेवण्यात आलेली प्रवेश फी. आणि ऑनलाईन नोंदी सुरू झालेल्या आहेत का? ऑनलाईन नोंदी आता चालू केलेल्या आहेत. तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल? आपण ऑनलाईन नोंदी चालू केलेल्या आहेत. लवकरात लवकर नोंदणी कराव्या. आदल्या दिवशी आपण ते सगळं नियोजन लॉट पाडणार आहे. त्याचबरोबर हे मैदान आम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडलेलं पाहायला मिळेल का? हो, 100%. तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक तसेच बैलगाडी शर्यतप्रेमी यांना काय आव्हान कराल? सगळ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून भाग घ्यावा. अतिशय उत्तम आपण मैदान आयोजित केलेलं आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर दादा, बक्षीस त्याचबरोबर गटपास विजेत्याला काही आकर्षक बक्षीस असणार आहे का? त्याविषयी गटपास विजेत्याला आपण ट्रॉफी देऊ. 2 ट्रॉफी देऊ प्रत्येक गट विजेत्याला. चालते. धन्यवाद दादा. विडणी गावचे प्रसिद्ध सरपंच सागर अभंग आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही जबरदस्त असं बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन केलं होतं. यावर्षी तुम्ही संयोजक आहात. हे बैलगाडी शर्यतीचं मैदान कशासाठी घेताय? या ठिकाणी प्रथमतः आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर हे मैदान घेण्यामागचं कारण एकच की आत्ताच आपल्या शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी खिलार देशी वाण वाचावा, वाढावा, गोवंश वाढावा यासाठी आत्ता जो दर्जा दिलेला आहे देशी गाय, खिलार गायला गोमाता म्हणून जे दर्जा दिलेला आहे, राजमाता म्हणून तो दर्जा दिलेला आहे. त्या दर्जा दिल्याच्या निमित्तानं त्याचबरोबर हा जो नवरात्री उत्सव आहे त्या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आणि फलटण तालुक्याचे भावी आमदार आदरणीय सचिनजी कांबळे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा असं या ठिकाणी त्रिवेणी संगम जुळून आल्यामुळे हे मैदान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. वेडणीचे सरपंच म्हटलं की दरवेळेसच कार्यक्रमाच्या मध्ये काहीतरी वेगवेगळं नाविन्य असतं. ह्यावेळेस कार्यक्रमाचं खास आकर्षण काय असणार आहे? ह्यावेळी या बैलगाडा शर्यतीचं खास आकर्षण म्हणजे हे सिनेसृष्टीमध्ये नावाजलेलं एक व्यक्तिमत्व, एक हिरोईन म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आत्ता सध्या भाजपच्या असणाऱ्या खासदार आदरणीय कंगना राणौतजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचसोबत नवनीत राणाजी खासदार भाजपा ह्या देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि यांच्या जोडीला
महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशभरातले नावाजलेले यूट्यूबर असतील किंवा रील स्टार असतील हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर, एवढं मोठं मैदान घेत आहे, मैदान व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी आपली आहे आणि एका बाजूला तुम्ही राजकीय नेते मंडळी बोलवत आहेत, मात्र त्यांच्या सत्काराचा किंवा भाषणाचा विलंब मैदानाला होणार नाही ना? आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आपण पाठीमागं मैदान घेतलं होतं, त्याच्यामध्ये राजकीय पक्ष जरी असतील किंवा राजकीय नेते जरी असतील तरी त्यामध्ये कोणाचंही भाषण नव्हतं किंवा सत्कार समारंभ नव्हते. आपण फक्त जे आलेले बैलगाडा मालक आहेत, चालक आहेत, यांचाच सत्कार समारंभ घेतला आणि यांचाच गुणगौरव त्या ठिकाणी केलेला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आपल्यामार्फत एवढंच आवाहन करेन की पाठीमागच्या ज्या पर्वाला, ज्या शर्यतीला आपण उत्साहपणे उपस्थित राहिला, त्याच पद्धतीनं या देखील बैलगाडा शर्यतीला आपण उपस्थित राहावं. आपली या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. या ठिकाणी बैलगाडा मालकासह बैलांना देखील या ठिकाणी चारा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाठीमागच्या वेळेपेक्षा हे मैदान आणखीन चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. या मैदानामध्ये कोणतीही कसर आम्ही ठेवलेली नाही. अजून 2 दिवसानंतर आपण प्रत्यक्ष इथं पाहालच. चालतंय, धन्यवाद सर. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? शिवेंद्र पाटील, पलटण. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? या सीझनमधलं सगळ्यात मोठं आदत बैल मैदानाचं मोठं नियोजन करण्यात आलं आहे, बक्षिसं पण मोठी आहेत. हो, नक्कीच. बक्षीस या ठिकाणी भव्य अशा बक्षीसचं आयोजन आमच्या आयोजकांनी केलेलं आहे, आत्ता सांगितल्याप्रमाणे. आणि मैदान हे आपण मोठं भरवत आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदत हिंद केसरीचं मैदान आपण भरवलेलं आहे. आता वळूयात मैदानाकडं. मैदानाला 100% बॅरिकेड असणार आहे का? 100% मैदानाला दोन्ही साईडून बॅरिकेड असणार आहेत. आणि आमचे व्यवस्थापक सुद्धा इथे असणार आहेत की जेणेकरून मैदान चालू असताना आतमध्ये कोणाचा इंटरफेअर होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. आता हे मैदान संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे, तरी सुद्धा प्रश्न, खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 5 गट थांबू शकतात एका. त्याचबरोबर निकालाच्या पुढं एकूण किती फूट जागा आहे? 5 ते 500. अच्छा, निकाला लाईनच्या पुढे साधारण एक 500-550 फूट जागा आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार. संपूर्ण दिवसभर, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे फायनल होईपर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णवाहिका. त्याचबरोबर जी प्रशासनाकडून उपलब्ध करून दिली जाते ती रुग्णवाहिका इथं उपस्थित राहणार असणार आहे 100%. त्याच्याच जोडीला हे मैदान जरा शहरात जरी असलं तरी थोडंसं आउटसाईडला आहे, त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला टँकर आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा अवेलेबल असतील. या सीझनचं सगळ्यात मोठं आदत बैल मैदान संपन्न होत आहे, त्याच्यामुळं दूरवरनं बैलगाडी मालक येणार आहेत. नाशिक, अमरावती, जळगाव, यवतमाळ, भुसावळ तसेच बालेघाट, उत्तर प्रदेश या भागातनं जर बैल मालक 1-2 दिवस अगोदर आला तर त्यांच्या बैलाच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली जाईल का? बैलाच्या चाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? मोठ्या संख्येने या मैदानात उपस्थित राहावं आणि बक्षिसं पण चांगली आपल्या आयोजकांनी ठेवलेली आहेत, तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्याच्या जोडीला जाता एक शेवटचा प्रश्न, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरून केलं जाईल? या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण STC यूट्यूब जे चॅनल आहे त्याच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्याचबरोबर झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून आपले राजेंद्र बापू धनावडे जे आहेत ते काम पाहणार आहे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक विकास जगदाळे सर जे आहेत ते, त्याच्याच बरोबर प्रताप तात्या झांजुर्णे आणि मयूर तळेकर जे आहेत यांच्यामार्फत केलं जाणार आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर. सर नमस्ते. काय सांगाल नमस्ते. मैदानाच्या संदर्भामध्ये? आता आयोजकांनी आपल्याला फोन केला की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने जो देशी गोवंश वाढावा म्हणून देशी गायला राज्यमातेचा जो दर्जा दिला आहे त्या संदर्भात आपल्याला बैलगाडी क्षेत्रात काय करता येईल, तर आपण त्यांना मार्गदर्शन केलं की बाबा मग तुम्ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन करा. आणि त्यांनी या अगोदर बी महाराष्ट्रात सर्वात मोठ्या रोख रकमेचं म्हणजे ओपनचं 5 लाख रुपये बक्षिसाचं मैदान यांनी आयोजित केलं होतं. आणि देशी गायला जो राजमातेचा दर्जा मिळाला आहे त्या संदर्भात त्यांनी एक सन्मान देता यावा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना, त्यासाठी त्यांनी याचं एक मैदानाचं आयोजन केलेलं आहे. आता मैदानाच्या संदर्भामध्ये नियम अटी कशा पद्धतीने असणार आहेत
सर्व सांगा तुम्ही. आता ज्या आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या ज्या नियम अटी आहेत त्याच पूर्ण नियम अटी या मैदानात राहतील. आदत बैल मैदान आहे त्याच्यामुळे कसं असणार आहे, तर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? आता आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे जर 1 तास आणि बैल चाक आणि बैल तासात गेलं तर निकाल दिला जाईल, पण बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर निकाल दिला जाणार नाही. बैलाच्या शिफ्टीचा चावा गटाला अथवा सेमीफायनलला घेतला तर कसा निर्णय असणार आहे? जर त्या पद्धतीचं ऑब्जेक्शन आलं आणि सक्सेस झालं तर ती गाडी बाद दिली जाईल. त्याच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी बक्षिसास पात्र राहील का? नाही, त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही. हां, त्याचबरोबर डबल बैल पळवला तर फायनल होईस्तोपर्यंत ऑब्जेक्शन घेण्यासाठी कालावधी असेल का? नाही, डबल बैल पळवल्याचं ऑब्जेक्शन हे तुम्हाला गट पूर्ण पळून होस्तोवरच राहील. तुम्ही जर नंतर ऑब्जेक्शन घेणार असाल तर ते वरिष्ठ बैलगाडी मालक यांच्याशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण गटाला जोपर्यंत सेमी निघणार नाहीत तोपर्यंत जर तुम्ही तो ऑब्जेक्शन घेतलं तर ते गाड्या बाद दिली जाईल. त्याच जोडीला जर फायनलला ही बाब निदर्शनास आली डबल बैल पळतोय तर ती गाडी निकालास पात्र राहील का? नाही, त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही. त्याचबरोबर सर, फलटणची फाटी ही सबंध महाराष्ट्राला माहिती आहे, तरीसुद्धा फाटीच्या विषयी आदत बैल मैदाने पल्ला किती आहे, कशा पद्धतीचे नियम आहेत ते एकदा सांगा. आदत बैलाचा विचार करून आपण साधारण 900 ते 950 फूट अंतर ठेवणार आहे आणि फाटीतल आतमधील आदतचा असल्यामुळे आपण साधारण 15 ते 16 फूट अंतर आतमध्ये ठेवलेलं आहे. आणि पल्ला कशा पद्धतीचा असणार आहे? पल्ला आता सर्वांना ही फाटी माहीतच आहे. उराटीचं रान आहे, पळायला रान एकदम भारी आहे. महाराष्ट्रात अशी फाटी तुम्हाला पाहायला भेटणार नाही अशी फाटी आहे. आणि पावसाची स्थिती काय सध्या फलटणमधली? सध्या तर पावसाचं काहीच वातावरण काहीच नाही. त्याचबरोबर आता जे आपल्या मैदानाच्या संदर्भातल्या अपडेट असतील, लॉटच्या असतील किंवा परवानगीच्या असतील किंवा अन्य काय अपडेट असतील तर आयोजक तसेच संघटनेचे पदाधिकारी या नात्याने वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या सूचना दिल्या जातील का? त्या सूचना आपल्या बैलगाडी संदर्भातले जे यूट्यूब चॅनेल आहेत आणि जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याला वेळोवेळी अपडेट तसे दिले जातील. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की गट पळत असताना किंवा सेमी पळत असताना दात लावल्याचा प्रकार होतो, ते कशा पद्धतीचे नियम ह्या मैदानात असणार आहेत? या मैदानात तुमचा मैदानात आल्यानंतर दात जरी पडला तरी ते दुसाचा असेल. तुम्ही घरून निघताना आपल्या वासराचे दाताची तपासणी करूनच निघा. माझा रस्त्यात येताना पडला, त्यानंतर गट काढल्यानंतर आत्ताच पुढे जाऊन धडाकला, अशा कोणत्याही प्रकारची इथं कारणं ऐकून घेतलेली जाणार नाहीत. जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत तुमच्या वासराच्या तोंडामध्ये दुधाचे आठी दात असणे गरजेचे आहे. बरं, आणि आता पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी सर आपण पाहतोय की फिटनेस सर्टिफिकेटचे वेगळे पैसे घेतले जातात. आपल्या फलटण तालुक्यामध्ये काय नियमावली आखण्यात आली आणि कशा पद्धतीने या मैदानामध्ये त्याचा नियम असणार आहे? महत्त्वाचं जे आयोजकांनी हे मैदान घेतलेले हे पैसे कमावण्यासाठी मैदान घेतले नाहीत. त्यांचा खर्च आणि मैदानाच्या बक्षिसाच्या रकमा जर ही केल्या तर प्रवेश फी जमा होईल त्याच्या तिप्पट चौपटीने जास्त त्यांचा खर्च होणार. त्यामुळं त्यांनी आपल्याला पूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जी नियमावली त्याप्रमाणे मैदान घेणारे असे सांगितल्यामुळे अतिरिक्त पैसे फिटनेस सर्टिफिकेटचे आकारले जाणार नाहीत. बरं, आता तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी, बैलगाडा चालक मालक यांना माझं एकच आव्हान आहे की मैदान पळायसाठी चांगलं आहे आणि आदत हिंद केसरी असं आयोजकांनी या मैदानाला नाव दिलेलं आहे आणि त्या स्वरूपाचं मैदान त्यांनी बक्षीस रचना बी ठेवलेली आहे. तरी हे मैदान आणि त्यांनी प्रवेश फी बी एकदम कमी ठेवलेले आहे. तर सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त या मैदानाचा लाभ घ्यावा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? विक्रम ज्ञानेश्वर सावंत, फलटण. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजकांनी केलं आहे. त्यामुळं बऱ्याच म्हणजे संख्येत उपस्थित राहा, त्याचा हे करा, लाभ घ्या. तर बरोबर दादा, मैदानामध्ये बैलगाडी चालक मालकांच्या निवाऱ्याची सोय मैदानाच्या कोणत्या बाजूला केलेली आहे? मैदानाच्या पश्चिम स्टेजच्या पाठीमागं पश्चिम बाजूला केलेली आहे. बरं, त्याचबरोबर खाद्य विक्रेत्यांनी त्यांचे स्टॉल कोणत्या बाजूला लावायचे? बॅरिकेडच्या पश्चिम बाजूला लावावेत. आणि पूर्वेचं जी बाजू आहे जे बॅरिकेड असणार आहे तिथं कोणत्या वाहनांची पार्किंगची सोय करण्यात आली? तिथं साईबाबा मंदिराच्या समोर मुख्य जो रोड आहे त्याच्या पूर्व बाजूला 2 व्हीलर
वाहन चालकांनी तिथे पार्किंग करावं. जे निकाल रेषेच्या समोर आम्ही पाहतो बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर की गर्दी होती, त्याच्यामुळे बैल चांगल्या पळणाऱ्या बैलांवरती अन्याय होतो गर्दीमुळे. तर आपल्याकडून निकाल रेषेच्या समोर कसा या गर्दीवरती नियंत्रण आणण्यासाठी बंदोबस्त करण्यात नाही, आला? त्यासाठी आपण आयोजकांनी बाउन्सर आणि आयोजक पण तिथं स्वतः थांबणार आहेत, जेणेकरून कुणावर अन्याय होऊ नये निकालाच्या दरम्यान. चालते. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल पुन्हा एकदा बैलगाडी चालक मालकांना? जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यात नोंदणी करावी. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समोर हिंद केसरी झेंडा पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते धनवडे बापू आहेत. बापू, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आता हे आयोजक दुसऱ्यांदा मैदान घेत आहेत. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे. पहिलं त्यांनी मैदान केलं, एक नंबर झालं. आता दुसरं मैदान केलं ती एक नंबर होणार. का तर पुढं दिपावली आधीच दिपावली बंपर यांनी टाकून मोकळा झाला. बैलगाडी चालक आणि मालकांनी त्याचा लाभ घ्यावा. एवढं रक्कम कुठंच नाही झाली, त्याचा दिपावली बंपरही घ्यावा. बरं. आणि खाली सुट्टीला कशा पद्धतीची पट्टी आहे? सूचना कशा आहेत त्यांना? कडकच ह्यांनी सांगितलं आयोजकांनी. पुढं नुसता पुढं त्याला बाद गाडी. चालते, धन्यवाद बापू. मित्रांनो, आपल्या समवेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे. सर नमस्ते. राम राम. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? येत्या 11 तारखेला आत्ता महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची सर्वत्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि शारदीय नवरात्रोत्सव आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्याचे भावी आमदार आदरणीय सचिन कांबळे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मागील वर्षी जे मैदान झालेलं होतं, आदरणीय विडणी गावचे सरपंच सागर शेठ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली जे मैदान झालेलं होतं, ज्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं रोख रुपये 5 लाख. आणि त्या 5 लाखाची जोडी होती आदरणीय मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लखन, आणि त्याच्यासोबत पाळला होता सांडू मिस्त्री तळेगावकरांचा देवा. ज्या गाडीनं 5 लाखाचं बक्षीस घेतलेलं होतं आणि ओपनची ती शर्यत झाली होती. परंतु यावर्षी आयोजकांनी एक वेगळा विचार केला आणि आदतला एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून आदतसाठी हिंद केसरीचं नियोजन केलं. प्रथमतः आयोजकांना धन्यवाद, फलटण तालुका कमिटीला धन्यवाद. कारण आता आदतचं चाललं तर आदतला पण हिंद केसरी किताब असावा एक आगळा वेगळा विचार केला आणि महाराष्ट्रातील तमाम जे आदतचे पालक आहेत त्यांना एक संधी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आता काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? सर्वात पहिलं आव्हान महत्त्वाचं की आपण एक आता त्यांनी आयोजक असतील किंवा सर असतील सगळ्यांनी नियम सांगितले, सगळं काही सांगितलं किंवा आता आपला देशी गोवंश त्याचं संवर्धन, त्याची जोपासना आणि त्याची वाढ व्हावी, त्यासाठी राजमाता म्हणून देशी गाईला आपल्याला महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल यांनी आता राजपत्रातच त्याची एक नमूद केलेलं आहे. त्यामुळं तो देशी गोवंश वाढावा यासाठी पुढाकार घेऊन या संघटनेनं जे मैदान आयोजित केलेलं आहे त्या मैदानासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. कारण इथं फक्त दातृत्व आहे आणि इथं येऊन आपलं कर्तृत्व दाखवावं आणि त्या दातृत्वाला असेल त्या कर्तृत्वाला असेल नक्कीच फलटणकर न्याय देतील. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करेन की आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं. सर, महाराष्ट्राला माहिती आहे की फलटणची फाटी हे एक दरवेळेस प्रत्येक मैदानाला एक नवीन चेहरा देत असते. ह्यावेळेससुद्धा आदतच्या मैदानामध्ये महाराष्ट्राला नवीन चेहरे पाहायला मिळतील का? 100% आणि नवीन चेहरेच पाहायला मिळावेत, म्हणजे सगळ्यांची अपेक्षाच तशी असते. कारण काय होतं आहे, महाराष्ट्रात अशा थोड्याच फाटी आहेत की जे बैलगाडी शर्यत क्षेत्राला नंदनवन म्हणून लाभलेले आहेत. त्यामध्ये ह्या फलटण जाधववाडीच्या फाटीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण कुठलीही भौगोलिक अडचण इथं नाही की बैलं पाळायला असेल किंवा छोटी आपली आदतची वासरं पाळायला असेल, कुठलीही अडचण नाही. त्यामुळं नक्कीच इथं एक चांगलं व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठाचा नक्कीच महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चालते, धन्यवाद सर. मनापासून धन्यवाद.